त्यांना पुन्हा बनवूया एक रेसिपी. यासाठी घेतले मी अर्धा किलोपेक्षा जास्त आलू. त्याला छान उकडत ठेवली आहे मी. तुम्हीसुद्धा करायचं. त्यामध्ये घालायचं 1 चम्मच मीठ, झाकून द्यायचं. मीठ घातल्याने कसं लवकर उकडतं ते. आणि इकडे घेतलं पोळीचं पीठ गव्हाचं. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. पोळीला जसं भिजवतो आपण, मळवतो, सेम तीच पद्धत वापरायची. छान मिक्स करून घ्यायचं आणि गोळा असं करून झाकून ठेवून द्यायचं 15-20 मिनटासाठी. आणि इकडे आलू चेक करत राहायचे मध्ये. आणि हे जसं पकलं आहे बघा, जसं कीर नाही जात तोपर्यंत आपल्याला उतरवायचे नाही ते. आणि मग त्याच्यानंतर हे मॅश करून घ्यायचं, मी जसं करते आहे तसं. आणि इकडे घेतले 2 कांदे, 5-6 मिरच्या, तसंच 1 टमाटर आणि 1 शिमला मिरची. याला सगळ्यांना बारीक कापून घेतलं. मसाले घेतले, हळद, धने पावडर, सूरज मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ. आणि यामध्ये घेतलेत परत कढीपत्ता. जिरा मोहरीची फोडणी द्यायची. आधीच मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तुम्ही पण करायचं तसंच. आणि हे सगळे व्हेजिटेबल्स घालून घ्यायचे, जे आपण काढून ठेवले होते ते सर्व घालून घ्यायचे. आणि छान आरामात मसाले वगैरे घालून छान मिक्स करून त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग जे हे मॅश करून ठेवले होते आलू, यांना सगळ्यांना घालून घ्यायचं यामध्ये. आणि परत याला छान मिक्स करून घ्यायचं. मग शेवटी घालायचे थोडंसं कोथिंबीर आणि परत त्याला छान फिरवून घ्यायचं. ते फिरवून झालं की याला बाजूला ठेवून द्यायचं थंड करायसाठी. इकडे घ्यायचं पोळीचा गोळा, तुमच्या आवडीनुसार घ्यायचं साईज बरं का. आणि ते घेतलं की मग इकडे हे आलूची चटणी जी होती ना, तिला थंडी पडू द्यायची बरं अर्धा तास तरी. आणि मग छान व्यवस्थित मी जसं करते आहे तसं गोल 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 करून छान व्यवस्थित यामध्ये पुरणपोळीमध्ये वगैरे कसं पुरण भरतो आपण, सेम ते प्रोसेस यूज करून आपल्याला हे आलूची चटणी या पातीमध्ये भरून घ्यायची आहे. ती भरून झालीत की परत त्याला छान व्यवस्थित कटा वगैरे छान मिक्स करून घ्यायचं. मी जसं करते आहे तसं मी करते आहे तसं बघा आणि तसं ट्राय करा घरी. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की सांगा. आणि तुम्ही याला बेलू पण शकता. बेलायचं असेल तर तुम्हाला प्लास्टिक घ्यावं लागेल, पण मी बेलत नाही आहे. आधी कोरपाटवर थोडाफार मी करून घेते आहे. मग इकडे तव्यावर ठेवलं थोडंसं तेल, तुम्ही तूप पण घालू शकता. आणि त्याने मी हातानेच करून घेते आहे डायरेक्ट छोटे म्हणजे जाळ नाही ठेवायचे आहे मला, त्याच्यामुळे मी हाताने करून घेते आहे. जर मी याला बेलले असते तर हे बेलना वगैरे आलूची चटणी चिटकली असती, त्यामुळे मी डायरेक्ट तव्यावरच करते. नेहमीच असंच करते. कधी वेगळ्या पद्धतीत करून घेते, पण आलूची चटणी, आलूचा पराठा म्हटल्यावर चटणीचं प्रमाण जास्तच पाहिजे असतं. तेव्हाच ते खायला खूप टेस्टी आणि छान वाटतं. आणि मग घरून परत घालून घ्यायचं थोडंसं तेल. तुम्ही तूप यूज करू शकता, तुमची इच्छा. आणि छान हे बघा किती सुंदर फुगतं आहे. आणि असं तुम्हीही पकवून एन्जॉय करू शकता. बघा किती सुंदर येतं आहे. खरंच खूप चवीला मस्त झालं होतं. ही रेसिपी आवडली असेल तर समोर शेअर करा. थँक्यू.